सुप्रसिद्ध राजज्योतिष यांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन, सत्संग आणि साधना। नेत्रिंदो हिरे प्रकाश पसरे, अत्यंत ते साजिरे। माथा शेंदूर पाजरे वरिवरे, दुर्वा फुलांची तुरे। माझे चित्तविरे मनोरथ पुरे, देखो निचिंता हरे। गोसावी सुख वासुदेव कबीरे, त्या मोरयाला स्मरे। श्री मंगलमूर्ती मोरया श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय। ओम साईराम। गणपती बाप्पाकडनं या कला शिकत असताना सुखकर्ता व्हायचं आहे, दुःखहर्ता व्हायचं आहे, त्याचबरोबर वास्तुकला शिकायचे आणि आपल्या आयुष्यामध्ये मांगल्य यायला पाहिजे, आपल्या आयुष्यामध्ये पूर्णपणे मंगलमय असायला पाहिजे। या गोष्टींवरती मुद्गल ऋषी विचार करतायत आणि कलियुगामध्ये मनुष्याला हे अजून सोपं कसं करून सांगू, कसं काय या लोकांच्या आयुष्यामध्ये मांगल्य आणू, कसं काय या लोकांच्या आयुष्यामध्ये वृद्धी करू आणि नक्की काय करू असा प्रश्न त्यांना पडलेला आहे। कारण बाप्पा त्या सगळ्या गोष्टी त्यांना शिकवतो आहे। एवढे दिवस आम्हाला पैशाची काळजी होती, एवढे दिवस आमच्याकडे पैसा टिकत नाही म्हणून काळजी होती, तर बाप्पाने तेही आम्हाला सांगितलं आहे की पैसे कसे टिकवून ठेवायचे। इतके दिवस आम्हाला शंका वाटत होती, अरे ते माझ्याच्याने होईल का, हे मला जमेल का, अरे मला असं करता येईल का आणि मला तसं करता येईल का। त्या प्रश्नाचं उत्तरसुद्धा बाप्पाने दिलं। बाप्पाने शिवाची प्राप्ती करून दिली की ज्याच्याने पुरुषार्थ तुझ्याकडे येणार आहे, प्रत्येक गोष्टीचं संवर्धन होणार आहे। आणि मग बाप्पा एवढं आपल्याला देतो आहे, एवढं आपल्यावरती प्रेम करतो आहे आणि हे सगळं करून मग आयुष्याचा साठा, ज्या आयुष्यामध्ये या सगळ्याचा उपभोग घेता येईल का। आज वास्तू निर्माण केल्यानंतर ते वास्तूमध्ये आपण राहतो आणि त्या वास्तूमध्ये आपण संपूर्ण आयुष्य घालवतो, म्हणजे आयुष्य म्हणजे नक्की काय, म्हणजे या सगळ्या गोष्टी मिळवायच्या आणि टिकवायच्या एवढंच आपलं आयुष्य आहे का। आणि एवढा विचार मनात असताना बाप्पा पाठीमागेच उभा होता। बाप्पाने मुद्गल ऋषींच्या डोक्यावरनं छान हात फिरवला, त्यांच्या केसामध्ये असे हात पुढे मागे करत बाप्पा म्हणाला, आयुष्य म्हणजे फक्त एवढंच नाही। मुद्गला, आयुष्याची पहिली मला व्याख्या सांग रे, तू काय केली असती। मुद्गल ऋषी हुशार होते आणि कलियुगाचा अभ्यास करत होते, त्यामुळे कलियुगातल्या प्रत्येक संज्ञा त्यांना प्राप्त झालेल्या होत्या। ते विचारांनी फक्त कलियुगामध्ये येत होते, पण कृतीने मात्र त्यांच्या ठाई कायम होते। आणि मग म्हणले की बाप्पा बघ, जन्म आणि मृत्यू याच्यामधलं जे अंतर आहे, याच्यामधला जो प्रवास आहे, तो प्रवास म्हणजे आयुष्य, हेच त्याचं उत्तर होईल। त्यावेळेला बाप्पा म्हणला अगदी बरोबर की जन्माला आल्यानंतर मृत्यूपर्यंत जो मधला वेळ जातो तो वेळ म्हणजे आयुष्य, तो वेळ म्हणजे प्रत्येकाचं आयुष्य आहे। त्यावेळेला बाप्पा म्हणला की मुद्गला, ही सगळी व्याख्या आहे ना, तू व्याकरणामध्ये खूप चांगली करतोस, पण मग प्रत्येकाचं आयुष्य असं वेगवेगळं का होतं, प्रत्येकाची संख्या वेगवेगळी का होते। कोण 80 वर्ष जगतो, तो कोण 20च वर्ष जगतो, कोण 100 पार करतो, तो कोण 60लाच मृत्यू पावतो, असं का होतं। बाप्पा, प्रत्येकाचं आरोग्य, प्रत्येकाची शरीरयष्टी, प्रत्येकजण ज्या ठिकाणी राहतो त्यांचं कर्म आणि अशा चिकार गोष्टी याच्यामध्ये आहेत ना, मी नक्की तुम्हाला सांगू शकणार नाही। त्याला बाप्पा म्हणला असं नाही आहे मुद्गला, अरे तुला काय वाटतं आयुष्य म्हणजे काय, मी प्रत्येकाला काही वर्ष दिलेत का, प्रत्येकाला काही दिवस दिलेत का। हां बाप्पा, तुम्ही प्रत्येकाला दिवस दिलेले आहेत, तुम्ही प्रत्येकाला वर्ष दिलेली आहेत की हा माणूस 60 वर्ष आयुष्य जगेल, हा 80 वर्ष आयुष्य जगेल। हो तशीच रचना आहे ना, बघा माकड आहे म्हणजे मरकट आहे, तो 15 वर्षाचं आयुष्य जगतो, त्याच्या पुढे जे बैल वगैरे आहेत हे 15-20, गाय ही 20 वर्षापर्यंत आयुष्य जगते। म्हणजे ह्या सगळ्या आयुमर्यादा तुम्ही प्रमाणित केलेल्या आहेत। कासव असेल तर तो माणसापेक्षा जास्त आयुष्य जगेल, तो 150-200 वर्ष आयुष्य जगतो। ती मगर बघा, ती मगर जर असेल तर ती मगर जवळजवळ म्हणजे की 300-350 वर्षसुद्धा आयुष्य जगते। मग याप्रमाणे तुम्ही प्रत्येकाला आयुष्य वेगवेगळं दिलेलं आहे, प्रत्येकाला वर्षांची संख्या ठरवून दिलेली आहे। मुद्गल ऋषींकडे बघून बाप्पा हसला आणि म्हणाला, मुद्गला तू गफलत करतोयस हा, हे वर्षामध्ये, हे प्रत्येक दिवसामध्ये, हे महिन्यांमध्ये, हे तासामध्ये, हे सगळं तू गणना केलेली आहेस, हे सगळं तू निर्माण केलेलं आहेस, मी निर्माण केलेलं नाही आहे। म्हणजे बाप्पा तुम्ही आयुष्य देताना वर्ष नाही दिलेली, 100% दिलेली नाही। आयुष्य देत असताना प्रत्येकाला श्वासांची संख्या दिलेली आहे। माझ्याकडे आज मी प्रत्येकाला जन्माला घालताना त्याच्याबरोबर 5 लाख श्वास दिलेले आहेत, त्याच्याबरोबर 25 लाख श्वास दिलेले आहेत। प्रत्येकाची श्वास घेण्याची ज्याप्रमाणे कॅपॅसिटी आहे त्याप्रमाणे त्याला पूर्णपणे मी श्वास दिलेले आहेत। माणसाने श्वासोच्छ्वास करत असताना, ते जर श्वासोच्छ्वास करत असताना जर ते सेव्ह केले, ते जर वाचवले, त्यांनी प्राणायाम केलं आणि प्राणायामामध्ये आयुष्य व्यतीत केलं तर 100%
त्याचं आयुष्य वाढू शकतं. कारण 1 तासामध्ये तो जेवढे काही श्वास घेत असेल किंवा तुझ्याप्रमाणे 1 दिवसामध्ये जेवढे काही तो श्वास घेत असेल ते श्वास त्यांनी कमी आणले. तो समजा 24,000 श्वास घेत असेल 1 तासामध्ये, त्यांनी ते 24,000चे 21,000वरती आणले, 21,000चे 18,000वरती आणले, 18,000चे 15,000वरती आणले. तर राहिलेले सगळे श्वास जे आहेत ते सगळे श्वास त्याच्या आयुष्य वृद्धी करतील. ते एक एक दिवस त्याच्या आयुष्यामध्ये वाढवतील आणि त्याचं आयुष्य जे आहे ते वाढत जाईल. अरे ऋषीमुनी पूर्वीचे 500-600 वर्ष आयुष्य जगत होते. तुला माहिती आहे ना, प्रत्येकाचा इतिहास तर तू चांगला जाणतोस. कितीतरी ऋषींच्या हाताबरोबर तू काम केलेलं आहेस, कितीतरी ऋषींच्या खांद्याला खांदा लावून तू ज्ञानार्जन केलेले आहेस. तुला अगस्त्य ऋषी माहिती आहेत, ज्यांच्याकडनं पूर्णपणे तू विद्यासुद्धा प्रदान केलेली आहेस. त्यावेळेला म्हणले, हो बाप्पा, हे सगळं मला माहिती आहे आणि मी कसं विसरलो ते मला माहिती नाही. परंतु त्यावेळेला अगस्त्य मुनींनीसुद्धा मला हे सांगितलं आहे की बघ, श्वासाची गणना आहे आणि श्वासाच्या गणनेनुसार आपण आयुष्य वाढवू शकतो. पण मग बाप्पा, आयुष्य वाढणं तितकं महत्त्वाचं आहे का आयुष्य जगणं जास्त महत्त्वाचं आहे? मग आयुष्य जगणं महत्त्वाचं आहे का आयुष्यामध्ये पूर्णपणे म्हणजे की पुढे जाणं म्हणजे की फक्त कालावधी वाढवणं महत्त्वाचं आहे? ह्या विषयावरती बाप्पाचं आणि त्या ठिकाणी पूर्णपणे बोलणं चालू झालं. बाप्पाचं त्या ठिकाणी पूर्णपणे मुद्गल ऋषींना समजावणं चालू झालं. आणि हे समजावणं चालू झालेलं असताना आपण पूर्णपणे इकडनं जाऊया भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांकडे. आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना त्या ठिकाणी म्हणजे की पूर्णपणे सगळे ऋषीमुनी एकत्र आलेले आहेत. आणि ऋषीमुनी बाप्पांना श्रीकृष्णाला प्रश्न विचारत आहेत की बाबा, मनुष्याच्या आयुष्यामध्ये आयुष्य जगणं महत्त्वाचं आहे का कसा जगला हे महत्त्वाचं आहे? त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण म्हणला, किती जगला ह्याला महत्त्व नाही, कसा जगला ह्याला महत्त्व आहे. आणि ते उदाहरण देताना पटकन 1 मिनिटामध्ये त्यांनी एक उदाहरण दिलं. ते म्हणले की बघा, या ठिकाणी अभिमन्यू जो आहे तो अभिमन्यू चक्रव्यूहामध्ये मारला गेला आणि चक्रव्यूहामध्ये त्याला मृत्यू स्वीकारावा लागला. समरभूमीवरती त्याला मृत्यू आला. समरभूमीवरती मृत्यू आलेला योद्धाकरता केव्हाही चांगला की तो वीरगतीला प्राप्त झाला. आणि त्याच युद्धामधला अश्वत्थामा हा चिरंजीवी आहे, तो आयुष्य जगत आहे. दोघांमध्ये कुणाचं आयुष्य चांगलं आहे सांगा? 20 वर्षामध्ये वीरगतीला प्राप्त झालेल्या अभिमन्यूचं का डोक्यावरती जखम घेऊन पुढे कलियुगापर्यंत आणि त्याच्या पुढे पूर्ण या जगामध्ये फिरत असणाऱ्या अश्वत्थामाचं? ऋषी विचार करायला लागले आणि ऋषी विचार करायला लागले त्यावेळेला ऋषीच भगवान श्रीकृष्णाला म्हणाले, देवा, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. किती जगला याला महत्त्व नाही, कसा जगला याला जास्त महत्त्व आहे. मग कसं जगायला पाहिजे ते तुम्ही आम्हाला सांगा. मग भगवान श्रीकृष्ण परमात्मा आज आयुष्य कसं जगायचं ते त्या सगळ्या ऋषींना सांगतायत. त्यावेळेला ते म्हणतात की बघा, आयुष्य जगत असताना आपल्याकडे 3 प्रकारचे काळ असतील. पहिलं म्हणजे भूतकाळ असेल, मग वर्तमान काळ असेल आणि दुसरा भविष्यकाळ असेल. अशा 3 काळामध्ये आपण आयुष्य जगत असतो. आपण नेहमी एक तर भूतकाळातला विचार करत असतो, म्हणजे पाठीमागे घडलेल्या घटनांचा विचार करत असतो. नाही तर भविष्यामध्ये हे कसं होईल, ते कसं होईल, ह्या गोष्टीचं काय होईल, त्या गोष्टीचं काय होईल, भविष्यामध्ये आपण कुठे असू, आपण कसे असू, आपण काय करू, या गोष्टीमध्ये आपण हरवलेलो असतो आणि त्याच्यामध्ये आपण वर्तमानामध्ये जगणंच विसरून जातो. परंतु भगवान श्रीकृष्ण म्हणतात की बघा, मी त्रिकालज्ञानी आहे. मला भूतकाळसुद्धा माहिती होता, भूतकाळसुद्धा माहिती आहे, त्याचबरोबर मला वर्तमानसुद्धा माहिती आहे आणि मला भविष्यकाळही माहिती आहे. उद्या काय होणार आहे तेही मला माहिती आहे. माझ्याही जीवनात काय होणार आहे ते माहिती आहे आणि जगामध्ये काय होणार आहे तेही माहिती आहे. असं असतानासुद्धा मी वर्तमानामध्ये जगलो आणि वर्तमानामध्ये त्या क्षणाला जगत असल्यामुळे मी आनंद घेऊ शकलो. बघा, मी ज्यावेळेला गोकुळामध्ये होतो त्यावेळेला गोकुळामध्ये मी सगळीकडे चोऱ्या करत फिरायचो. मी प्रत्येक ठिकाणी पूर्णपणे मक्खन म्हणजे की लोणी चोरायचो आणि ते लोणी प्रत्येक ठिकाणी चोरलेलं एका ठिकाणी एकत्र करायचो आणि एकत्र करून त्याचा फरशा पाडायचो. त्यावेळेला मी चोऱ्या करत होतो, मी तेव्हासुद्धा आनंदात होतो. मला माहिती होतं मी देव आहे, पुढचं अख्खं कुरुक्षेत्र आहे, त्या कुरुक्षेत्र मला लढवायचं आहे. या संपूर्ण वाईट वृत्ती, या कौरवांचा मला नाश करायचा आहे, वाईट वृत्तींचा नाश करायचा आहे. परंतु त्या गोष्टीचं मी त्यावेळेला टेन्शन घेतलं नाही. त्यावेळेला मी निर्व्यातपणे लहान मुलांचं आयुष्य जगलो का तर मी वर्तमानामध्ये जगत होतो. बघा, पुढे पांडवांना वाचवत असताना दुर्योधनाच्या मध्ये मी गेलो आणि गांधारींनी मला शाप दिला की तू निर्वंश होशील. मी त्याच ठिकाणी डिप्रेशनमध्ये जायला पाहिजे होतं, मी त्याच ठिकाणी हत्यार खाली ठेवायला पाहिजे होतं, मी त्याच ठिकाणी सगळं संपून कुठेतरी तपश्चर्येला निघून जायला पाहिजे होतं का तर मला शाप मिळाला आहे की माझा वंश पुढे राहणार नाही. परंतु तो भविष्यामधला आहे, वर्तमानामध्ये त्याचा काहीही संबंध नाही. म्हणून मी त्यावेळेलासुद्धा हसलो. गांधारीला उलटं माझं नवल वाटलं की अरे, एवढा निर्वंशतेचा तुला श्राप दिलेला असताना सुद्धा तू हसतोय. त्यावेळेला मी गांधारीला सांगितलं की हो,
कारण मी वर्तमानामध्ये जगतो. आणि कसं जगलं म्हणजे किती जगलं याला महत्त्व नाही, कसा जगला हे महत्त्वाचं आहे. आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला प्रत्येकाला वाटतं की आपण दीर्घायुष्य असावं, आपल्याला भरपूर आयुष्य असावं. मग ते आयुष्य कसं असावं? पहिलं तुम्ही म्हणाल की मी निरोगी असावं, मी निरोगी असलो पाहिजे, माझ्याकडे खूप सारे पैसे असायला पाहिजेत, माझं सगळ्यांशी चांगलं असायला पाहिजे, माझं कुणाशी वैर नसायला पाहिजे, माझं कुणाशी शत्रुत्व नसायला पाहिजे, सगळी सुखं माझ्याकडे पाहिजेत आणि माझ्याकडे कुठल्याही प्रकारचा रोग नसला पाहिजे. एवढ्या सगळ्या डिमांड आपण करतो, पण एवढ्या सगळ्या डिमांड खरंच पूर्ण होणार आहेत का? एवढं सगळं आपण मागणूक घेत असताना आपल्याला दीर्घायुष्य मिळणार आहे की नाही हेही आपल्याला माहिती नाही. परंतु भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात की कशाला त्या गोष्टीचा विचार करायचा, विचार या गोष्टीचाच करा की आता वर्तमानामध्ये कसा आनंदी राहता येईल. आत्ताच्या क्षणाचा विचार करा, आत्ताचा क्षण आनंदात काढा. हा क्षण जर आयुष्यात काढलात ना तर 20 वर्ष जगलात काय आणि 200 वर्ष जगलात काय, दोन्हीमध्ये किती जगलात याच्यापेक्षा कसे जगलात त्याला महत्त्व आहे. तर आनंदामध्ये जगायचं असेल तर वर्तमानामध्ये राहायला पाहिजे. आणि बाप्पा मुद्गल ऋषींना तेच सांगतोय की मुद्गला, वास्तुकला तुला शिकायची असेल, मांगल्यकला तुला शिकायची असेल, तुला सुख करता व्हायचं असेल, तुला दुःख हरता व्हायचं असेल तर सर्वात पहिले तू वर्तमानामध्ये जग. तू वर्तमानामध्ये असला पाहिजेस, भूतकाळामध्येही नाही आणि भविष्यकाळामध्येही नाही. आपल्याही आयुष्यामध्ये आपल्याला हेच लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला आनंदी राहायचं असेल आणि दीर्घायुष्य होण्यापेक्षा आजचा दिवस आनंदामध्ये जगता आला पाहिजे. आजच्या दिवसामध्ये कुठलंही दुःख नाही पाहिजे. भूतकाळामध्ये कितीही डोंगरांचं, कितीही दुःखांचा डोंगर आमच्यावरती कोसळला असेल तरी वर्तमानामध्ये आम्ही आनंद पाहिजे. आणि भविष्यातली कुठल्याही विषयाची कितीही चिंता जरी आम्हाला वाटत असेल तर त्या चिंतेचा आम्ही त्यागच करून टाकला पाहिजे. तो उद्या जेव्हा वाटेला येईल ना तेव्हा बघू. आणि तो उद्या भोगत असताना त्या क्षणाला सुद्धा आम्ही वर्तमानामध्ये असलं पाहिजे. आणि उद्याचा विचार आज न करता आजसुद्धा आम्ही वर्तमानामध्ये असायला पाहिजे. हे वर्तमानामध्ये आम्ही ज्यावेळेला जगू त्यावेळेला खरोखरी आमच्या आयुष्यामध्ये आम्ही आनंद प्राप्त करून घेऊ. बघा, आपल्याला लक्ष्मी मिळणार आहे, आपल्याला पुरुषार्थ मिळणार आहे, आपल्याला ज्ञान मिळणार आहे. या सगळ्याचं संवर्धन करत असताना आपल्याला आनंद खूप महत्त्वाचा आहे. तर आपल्याला आनंद कसा मिळेल, आपल्याला परमानंदाची प्राप्ती कशी होईल हे सुद्धा बाप्पांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि आनंद आणि परमानंद यांची प्राप्ती करून घ्यायची असेल तर वर्तमानामध्ये जगलं पाहिजे, हे कुठेतरी आपण समजून घेतलं पाहिजे. तेव्हा वर्तमानामध्ये जगूया, वर्तमानामधल्या सगळ्या विषयाचं चिंतन करूया, या सगळ्या गोष्टींचा आनंद घेऊया आणि आज इथेच थांबूया. ओम साईराम.